and also true for Madras. It remains IIT Madras. आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी बॉम्बे या शब्दावरून केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. आता बॉम्बेचं नाव मुंबई झाल्यानंतर अशा सगळ्या संस्थेचं नाव मुंबई झालं पाहिजे. अशा सगळ्या संस्था ज्यांचं नाव बॉम्बे होतं, आता बॉम्बेचं मुंबई याला मान्यता मिळालेलीच आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जी मागणी आता होतीये IIT मुंबई हे मानायला काहीच हरकत नाही. त्याच्यात फार काही ऑब्जेक्शनेबल आहे अशातला काही भाग नाही. काल मुंबई IITच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी एक विधान केलं की बॉम्बे IITचं नाव अजून बॉम्बेच आहे, मुंबई झालेलं नाही. हे बरं झालं. या विधानामध्ये त्यांचा मुंबईबद्दलचा आकस दिसतो. अनेक नामांतरण झाली, अगदी LP स्टेशनचं नाव देखील प्रभादेवी ठेवण्यात आलं. याच्या मागे उद्देश काय होता की मुघल आणि ब्रिटिशकालीन खुणा खोडून टाकण्याचा हा उद्देश होता, बरोबर की नाही. मग असं असताना राज्य सरकारला हा त्यांनी मारलेला टोमणा आहे का किंवा काढलेला चिमटा आहे का. मुंबईतील चेंबूरच्या कालीमातेच्या मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुग्धाभिषेक केला. या मंदिरात कालीमातेच्या मूर्तीला पुजाऱ्यानंच